नमस्कार भावी शिक्षक मित्रांनो, मी सुशांत काटे, एसके मराठी अड्डा चॅनलवरती सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, टेट एक्झाम नुकतीच झाली आणि त्याचा रिझल्ट सुद्धा लागला. आता या रिझल्ट नंतरची पुढची आणि सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे ती म्हणजे पवित्र पोर्टलवरती रजिस्ट्रेशन. आता या रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला खूप सारे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स लागणार आहेत, पण त्यातलं सर्वात महत्त्वाचं डॉक्युमेंट म्हणजे CTETचं मार्कशीट आणि CTETचे सर्टिफिकेट. तर हे दोन डॉक्युमेंट नसतील तर पुढची प्रोसेस पूर्ण होऊ शकत नाही. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मोबाईलवरूनच स्टेप बाय स्टेप A to Z लाईव्ह प्रोसेस दाखवणार आहे की CTETचे हे डॉक्युमेंट अगदी सोप्या पद्धतीने कसे डाउनलोड करायचे. आणि एक छोटीशी रिक्वेस्ट आहे की हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा, कारण इथे तुम्हाला मिळणार आहेत पवित्र पोर्टल, टेट आणि टीचिंग संबंधित ऑथेंटिक अपडेट्स. चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात. तर शिक्षक मित्रांनो, CTET सर्टिफिकेट डाउनलोड करण्यासाठी आपल्याकडं डिजिलॉकर हे ॲप असणं आवश्यक आहे. त्याच्यातून आपल्याला CTETचं मार्कशीट आणि सर्टिफिकेट डाउनलोड करायचं आहे. जर हे ॲप तुमच्याकडे नसेल तर पहिल्यांदा आपल्याला ते प्ले स्टोअरमधून डाउनलोड करावं लागेल. त्यासाठी प्ले स्टोअरमध्ये जायचं. प्ले स्टोअरमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी सर्चचा ऑप्शन आहे. सर्चमध्ये तुम्हाला डिजिलॉकर असं टाईप करायचं आहे. ते ॲप इन्स्टॉल करायचं आहे. इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्हाला ॲप ओपन करायचं आहे. तर ॲप ओपन केल्या अशा प्रकारचा इंटरफेस असेल. याच्यामध्ये तुम्हाला तुमची प्रेफर्ड लँग्वेज सिलेक्ट करायची आहे. तुम्ही ज्या लँग्वेजमध्ये कम्फर्टेबल असेल ती लँग्वेज प्रेफर करू शकता. आपण आता या ठिकाणी कंटिन्यू इन इंग्लिश हा ऑप्शन सिलेक्ट करत आहोत. त्याच्यानंतर नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं. परत नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि लेट्स गो ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. तर हे डिजिलॉकरचं ॲप तुमच्यासमोर ओपन होईल. त्याचा इंटरफेस अशा प्रकारचा असेल. या ठिकाणी तुम्हाला वरती डिजिलॉकरचा जो ऑप्शन दिसत आहे त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथे केल्यानंतर या ठिकाणी ॲक्सेस आपल्याला अलाव करायचे आहेत. त्याच्यानंतर तुमच्यासमोर लॉग इन और क्रिएट अकाउंटचा ऑप्शन दिसेल. या ठिकाणी तुमचा आधारला जो नंबर लिंक आहे त्या मोबाईल नंबरवरून तुम्ही कंटिन्यू करू शकता. जर तुमच्याकडे मोबाईल नंबर नसेल तर ट्राय युजिंग आधार नंबर ह्या ऑप्शनने सुद्धा तुम्ही लॉग इन करू शकता. त्याच्यानंतर कंटिन्यू या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुमचं ऑलरेडी अकाउंट असेल तर सिलेक्ट अकाउंटचा ऑप्शन येतो. तुमचं नाव येतं आणि जर तुमचं अकाउंट नसेल तर क्रिएट न्यू अकाउंट ह्या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला अकाउंट क्रिएट करायचं आहे. तर आपलं ऑलरेडी क्रिएट होतं त्याच्यामुळे आपण त्या अकाउंटवरती जातो आहे. त्याच्यानंतर तुमच्यासमोर स्क्रीन ब्लँक असेल किंवा कारण सिक्युरिटी रिझनमुळे हे स्क्रीन रेकॉर्ड होऊ शकत नाही. या ठिकाणी तुम्हाला पिन टाकायचं आहे. त्याच्यानंतर व्हेरीफाय या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुमचं डिजिलॉकर हे चालू झालेलं असेल. या ठिकाणी अलाव ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर सुरुवातीला तुमचं लॉग इन झाल्यानंतर डिजिलॉकरचा असा इंटरफेस असेल. या ठिकाणी तुम्हाला CTETचं मार्कशीट किंवा सर्टिफिकेट डाउनलोड करण्यासाठी खाली सर्च नावाचा जो ऑप्शन आहे त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी सर्च फॉर डॉक्युमेंट्स दिसेल. या सर्च फॉर डॉक्युमेंट्सवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तिथं क्लिक केल्यानंतर वरती सर्चमध्ये तुम्हाला CTET असं टाईप करायचं आहे. CTET टाईप केल्यानंतर एकदम खाली आलं की तुम्हाला टीचर एलिजिबिलिटी टेस्ट सर्टिफिकेट आणि टीचर एलिजिबिलिटी टेस्ट मार्कशीट असे दोन ऑप्शन दिसतील. तर ह्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं तुमचं नेम हे बाय डिफॉल्ट येईल. तुम्हाला या ठिकाणी तुमचा रोल नंबर टाकायचा आहे. इथे तुम्ही ज्या इयरला एक्झाम दिले आहे ते इयर आणि मंथ सिलेक्ट करायचं आहे. जर या ठिकाणी ते शो होत नसेल तर तुम्हाला तुमचं ॲप अपडेट करावं लागेल आणि गेट डॉक्युमेंट ह्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुमचं डॉक्युमेंट फेच होईल. सेम तुम्हाला दोन्ही डॉक्युमेंट तुम्हाला असं तुमचं रोल नंबर आणि तुमचं इयर सिलेक्ट करून काढायचं आहे. त्याच्यानंतर हे डॉक्युमेंट तुम्हाला कुठे मिळतील तर खाली एक इश्यूड म्हणून एक ऑप्शन आहे. या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथं आल्यानंतर तुमच्या इश्यूड डॉक्युमेंट्समध्ये आता या ठिकाणी हे माझे सगळे डॉक्युमेंट्स मी
डिजी लॉकरमधून मिळवलेले आहेत. आधार कार्ड आहे, माझं 10वी-12वीचं मार्कशीट आहे, ड्रायव्हिंग लायसन आहे, पॅन कार्ड आहे, माझ्या गाडीची RC आहे. तर त्याच्या खाली मला इथे दिसते माझी टीचर एलिजिबिलिटी टेस्ट सर्टिफिकेट आणि टीचर एलिजिबिलिटी मार्कशीट. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही मोबाईलवरून CTET मार्कशीट आणि CTET सर्टिफिकेट अगदी सहज डाउनलोड करू शकता. आणि हेच डॉक्युमेंट पवित्र पोर्टलसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे आजच ही प्रोसेस पूर्ण करून ठेवा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, उपयुक्त वाटला असेल तर लगेचच लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि अजून अशाच उपयुक्त माहिती करता SK मराठी अड्डा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि हो, पवित्र पोर्टल, टेट, CTET व इतर महत्त्वाचे अपडेट्स मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती देखील टाकतो. त्याचे लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहे. क्लिक करा आणि चॅनलला जॉईन करून ठेवा. खूप खूप धन्यवाद.